ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत मोरेंकडनं कात्रज चौकामध्ये जल्लोष साजरा। ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेनंतर पेढे वाटून जल्लोष साजरा। ठाकरे बंधूंच्या युतीनंतर भिवंडीमध्ये मनसेकडनं आनंदोत्सव। भिवंडी लोकसभा प्रमुख शैलेश बिडवी यांच्या नेतृत्वाखाली मनसे पदाधिकाऱ्यांचा जल्लोष। मनसे कार्यालयाच्या बाहेर फटाके फोडून आनंदोत्सव साजरा। ठाकरे बंधूंच्या युतीनंतर कोल्हापुरातही शिवसैनिक आणि मनसैनिकांचं मनोमिलन, एकमेकांना साखर भरवत युतीचा आनंद व्यक्त। जळगावच्या 40 गावमध्ये गोळीबार प्रकरणी 4 आरोपी अटकेत। पोलिसांकडून 3 गावठी कट्टे, 6 जिवंत काडतुस जप्त। पुढील तपास सुरू। नाशिकच्या विंचूरमधील खरेदी केंद्रावर 1.5 महिन्यानंतर सोयाबीन खरेदीला सुरुवात। सोयाबीनला 5,328 रुपये प्रति क्विंटल हमी भाव, तर 350 शेतकऱ्यांची सोयाबीनसाठी नोंदणी। दरम्यान मक्याला 2,400 रुपये हमी भाव जाहीर, मात्र खरेदी रखडली। अमरावतीच्या अंजनगाव सुर्जीमध्ये पाण्याच्या टाकीची पाईपलाईन फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाया। दरम्यान दूषित पाणी पुरवठ्यामुळे शहरवासियांमध्ये तीव्र संताप। तात्काळ उपाय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा। परभणीच्या पालम पंचायत समिती कार्यालयामधील कर्मचारी मद्यधुंद अवस्थेमध्ये कार्यालयीन कामकाजाच्या वेळेमध्ये कार्यालयामध्ये झोपला। संबंधित कर्मचाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल। नंदुरबारमध्ये आश्रमशाळेमध्ये शिकणाऱ्या 8वीच्या विद्यार्थिनीवर मुख्याध्यापकाकडूनच अत्याचार। धडगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। मुख्याध्यापक रायसिंग वसावे आणि व्यवस्थापिका मालती पाडवी यांच्यावर गुन्हा दाखल। अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या आरोपीला 4 वर्षाचा सश्रम कारावास, 3,000 रुपयांचा दंडही। गोंदियाच्या विशेष सत्र न्यायालयाने शिक्षा सुनावली। भंडारा जिल्ह्यामध्ये सर्वत्र रेती चोरी सुरू। रात्री अपरात्री मोठ्या संख्येने टिप्परच्या माध्यमातून होत आहे चोरी। आरटीओ आणि वाहतूक पोलिसांसह महसूल प्रशासनाचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष। जळगावच्या वराड खुर्द इथे राष्ट्रीय महामार्गालगतची बनली धोकादायक। संरक्षक भिंत नसल्यामुळे पाटसारी लक्षात येत नसल्याचं समोर। गंभीर अपघाताचा धोका वाढला। भिंत अथवा कठडा बांधण्याची मागणी। रत्नागिरीच्या चिपळूणमधील पिंपळी नंदिवसे पुलाचं काम 5 जानेवारीपूर्वी सुरू करा, अन्यथा रास्ता रोको आंदोलन करणार। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा इशारा। 26 सप्टेंबरला हा पूल कोसळला होता, पण अद्यापही पुलाच्या कामाला सुरुवात नाही। बुलडाण्यामधील चोरीच्या घटनांना लगाम लावा, नाहीतर लोकशाही मार्गाने आंदोलन करणार। वाढलेल्या चोरीच्या घटनांमुळे देऊळगाव घाट या ठिकाणी नागरिक संतप्त। बिबट्याची दहशत आणि थंडी यामुळे रात्रीच्या वेळी शेतात पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांचे हाल। शेतीसाठी दिवसा वीज द्यावी, पुरंदर तालुक्यातल्या शेतकऱ्यांची मागणी। जळगावच्या 40गाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील दुकानामध्ये चोरी। व्यापाऱ्याच्या दुकानातून 2.25 लाखांची रोकड चोरली। व्यापारी लिलावासाठी बाहेर गेल्याची संधी साधून चोरट्यानं रोकड लंपास केली आहे। शासकीय कापूस खरेदी केंद्रावर कापूस घेण्यास नकार, शेतकऱ्यांनी व्यक्त केला संताप। जळगावच्या पारोळा येथे शासकीय कापूस खरेदी केंद्रावरचा प्रकार। गोंदिया जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 11,78,000 क्विंटल भाताची खरेदी। 33,443 शेतकऱ्यांकडून धानाची विक्री। धान विक्रीसाठी 1,21,000 शेतकऱ्यांची नोंदणी। धान विक्रीचे 7 दिवस शिल्लक। वाशिम जिल्ह्यामध्ये युरिया खताची तीव्र टंचाई। मानोरा शहरामधील बहुतांश कृषी सेवा केंद्रावर युरिया खत उपलब्ध नाही। युरिया वेळेत न मिळाल्यास रब्बी पिकांच्या उत्पादनावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता।